सहयोग सेंटरतर्फे पेड इथे एक सहयोगी श्रीयुत मोकल गुरुजी हे परमपूज्य श्री माताजींना पुष्पहार अर्पण करतात. वर पाहिजे चेहऱ्यावर खाली थोडं खाली घ्या. पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमीजनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला. त्यात काही पेणची मंडळी आली ती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं की माताजी तुम्ही पेणला काय येत नाही. आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले ह्यावेळेला पेणला जायचं, माझा प्रोग्राम ठरवा तुम्ही 2 तारखेला. ती ओढ का वाटली त्याचा आज प्रत्यंतर दिसला. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही. उशीरही झाला आणि वाटत होतं की आता मंडळी सगळी तिष्ठत बसली असतील. पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली. ह्या महाराष्ट्र भूमीचं वैशिष्ट्य हे भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे की जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत. वृक्षाला सुरुवातीला 1-2च फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ हाल अपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो.
तसंच आपल्या संत साधूंचं झालं. पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची ही फळं आज आपल्याला दिसतात की इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहे. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण एका क्षणात जागृत होते, झाली पाहिजे. कारण जे फार महत्त्वाचं आहे ते अगदी सहजच घडलं पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला 4 पुस्तकं वाचावी लागली किंवा सल्लामसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असं जीवनाला आहे, सर्वात महत्त्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळालं पाहिजे. जर ते सहज मिळालं नाही तर ते कोणी मिळवूही शकणार नाही. सगळं संसारातलं जेवढं झालेलं आहे, ही जी सृष्टीची रचना झाली आहे सगळी सहज झाली आहे, अगदी सहज झाली. जसं एखादं बी आपण पृथ्वी मातेच्या पोटात घालावं आणि ते सहजच अंकुरतं, तसंच ह्या सर्व सृष्टीचं झालेलं आहे. ह्या सृष्टीच्या झाडाला आज सुंदर भक्तांची फुलं लागली आणि ही वेळ सुद्धा अशी आहे की यावेळी अनेक संत साधू परमेश्वराच्या शोधात जे दरीकंदरातनं फिरत होते, जन्माला आलेले आहेत आणि सामान्य जनतेप्रमाणे प्रपंचात राहूनच परमेश्वराला शोधत आहेत. नलदमयंती आख्यानामध्ये असं म्हणतात की एकदा नलाला कली भेटला आणि तो मिळाल्याबरोबर त्यांनी त्या कलीला पकडून धरला आणि सांगितलं की आता मी तुला मारूनच टाकणार, कारण तू मला इतकं छळला आणि इतका त्रास दिला, मला तू विभ्रमात घातलंस. त्या विभ्रमामुळे मी आपल्या बायकोला विसरलो आणि नाना ते हाल मी सहन केले. अशा ह्या तुझ्या आता लीला मला संपवल्याच पाहिजेत आणि मला तुला नष्ट केलं पाहिजे. त्यावर कलीने सांगितलं, बाबा तू मला नष्ट कर, मी त्याला नाही म्हणत, पण आधी माझं महात्म्य काय ते ऐकून घे. त्याने सांगितलं तुझं काय महात्म्य असणार. कलीने सांगितलं की ह्या वेळेला आणि अनेक युगामध्ये जे लोक परमेश्वराला शोधत दरीकंदरातनं फिरत आहेत ते ह्या कलियुगामध्ये एक सामान्य लोकांप्रमाणे, सर्वसाधारण लोकांप्रमाणे प्रपंचात येतील, गृहस्थ म्हणून जन्माला येतील आणि त्यांना आत्मसाक्षात्कार मिळणार आहे. तेव्हा जर तुला मला मारून टाकायचं असलं तर मारून टाक, पण हे लक्षात ठेव की माझं युग आल्याशिवाय हे महान कार्य होणार नाही. तेव्हा ह्याचं भाकीत हजारो वर्षापूर्वी झालेलं आहे. भृगुमुनींनी सुद्धा भाकीत केलेलं आहे की अशी वेळ येणार आहे जेव्हा कुंडलिनी अगदी सहजच जागृत होईल. इतकंच नव्हे तर त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल ही संस्थासुद्धा नष्ट पावे, लोकांची प्रकृती ठीक होईल, त्यांना क्षेम मिळेल आणि जगामध्ये परमेश्वराचं साम्राज्य येईल. अनेक संत साधूंनी हे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे, आपण ते ऐकलं असेल. ही जी विशेष वेळ आहे जिथे जो जे वांछिल तो ते लाहो अशी जी स्थिती येणार आहे, ते काही खोटं बोलून गेले नाही, ते द्रष्टे होते. त्यांनी जे जाणलं ते खरं होतं आणि परमेश्वरावर आपला विश्वास अटल राहिला पाहिजे म्हणून त्यांनी ही भविष्यवाणी केली होती.
ह्या सर्व महान लोकांचे, साधू संतांचे अवतरणाचे फलद्रूप म्हणूनच आज सहजयोग ह्या स्थितीला आलेला आहे. त्यात माझं काही देणं घेणं लागत नाही. ह्या सर्वांनी एवढी मेहनत केली, मशागत केली आणि धार्मिकतेचा वृक्ष ह्या संसारात लावला. त्या धार्मिकतेला आज ही फुलं आलेली आहेत आणि त्यांना जर फळं व्हायचं असलं तर त्यात माझं काय देणं घेणं लागतं. मी तुमची आई आहे, काही तुमची गुरु वगैरे काही नाही. तुम्ही आपल्या आईला जाणता. तिला फक्त असं असतं की माझं जे सगळं काही प्रेम असेल ते सगळं पूर्ण ओसंडून माझ्या मुलाला दिलं म्हणजे तिला धन्यता वाटते. जे काही माझ्यात आहे ते सगळं आपल्याला मिळावं हीच इच्छा एका आईला असते. त्या पलीकडे काहीही विचार तिला नसतो. आता आपण आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये अनेक त्रासात गांजलेले आहोत. कोणाला हा त्रास आहे तर कोणाला तो त्रास आहे. कोणाला पैशाची ददात आहे तर कुणाला मुलं नाहीत तर कुणाला मुलं आहेत म्हणून त्रास आहे. अनेक तरतरीचे त्रास रोजच लोक मला येऊन सांगत असतात. माझा मुलगाच आजारी आहे माताजी, माझ्या आईलाच बरं नाही आहे. त्याहूनही मोठाले त्रास जगामध्ये आहेत. अनेक लोक गरीब झाले, त्यांना खायला प्यायला नाही, दुष्काळ झाले. असे अनेक त्रास संसारात आज दिसत आहेत. त्यांनी मनुष्य गांजून गेलेला आहे, त्याला समजत नाही. आणि आज ह्या कलियुगामध्ये मनुष्य भ्रमित झालेला आहे. त्याला असा भ्रम झाला आहे की जर परमेश्वर आहे तर मग हे एवढं कशाला आम्हाला दुःखात लोटतो. आम्हाला जन्म दिला तर आमच्या सुखाची तरी त्याला पर्वा आहे किंवा नाही. आणि हा प्रश्न बरोबर आहे. पण ज्याला तुम्ही सुख म्हणता ते परमेश्वराच्या दृष्टीने सुख नाही. समजा एखादा मुलगा दारू पितो आणि त्याला वाटतं की ह्याच्यात मला फार सुख मिळतं, पण त्याच्या बापाला तसं वाटत नाही. त्याचं जे खरं सुख आहे, ज्याचं त्याच्यामध्ये खरं हित आहे, ज्यांनी त्याचं खरंच भलं होणार आहे आणि ते जर बापाला माहीत असलं तर तो तेच देणार मुलाला. बाकीचं जे काही आहे ते सगळं व्यर्थच आहे. जर आपल्याला अमृत मिळालं तर मग आपण इकडचं तिकडचं पाणी प्यायला कशाला जाऊ. तेव्हा जे अमृत आहे, जे मुख्य आहे तेच दिलं पाहिजे आणि ते देता सगळेच प्रश्न एक साथ सुटतात. ते अमृत म्हणजे आपल्यामध्ये आत्म्याचं दर्शन होणे. दर्शनाचा अर्थ आत्म्याला बघणं नव्हे. जर तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही तिथे नाही. जर तुम्ही हा प्रकाश बघता म्हणजे तुम्ही तो प्रकाश नाही. पण जो स्वयंप्रकाश असतो तो काही स्वतःला बघत नाही. तेव्हा दर्शन म्हणजे बघणं नव्हे. तर आपल्या चित्तामध्ये त्याचं दर्शन झालं पाहिजे. म्हणजे आपल्या नसानसातून आपल्याला जाणवलं पाहिजे की आपल्यामध्ये आत्म्याचा वास आहे. आपल्या अंतःकरणातनं तो प्रकाश येतो. ही गोष्ट पुष्कळ कमी लोकांना माहिती आहे. त्यांना असं वाटतं की आपण जर पुष्कळ पारायणं केली, पुस्तकं वाचली, परमेश्वराच्या गोष्टी केल्या तर आपल्याला परमेश्वर मिळेल. कबू जर तुम्ही आता इथे आलो आम्ही तर तिथे लिहिलं तर इथे पेण आहे, तर ती इथे समजा एक जाहिरात होती किंवा त्याच्याबद्दल इशारा होता की इथे पेण हे गाव आहे. पण जोपर्यंत आम्ही आतमध्ये येणार नाही, नुसत्या त्या पाट्या जर वाचत बसलो तर आम्ही पेण शहरात कसे येणार. तेव्हा हे जेवढं शास्त्र वगैरे लिहिलेलं आहे हे सगळं इशाऱ्यासाठी आहे. त्याचं इंगित काय आहे ते जाणलं पाहिजे. आणि इंगित हे आहे की ते शास्त्र तुम्ही वाचल्यावर जे त्या शास्त्रात लिहिलेलं आहे ते मिळालं पाहिजे. असं कोणतंही शास्त्र नाही की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही आत्म्याला जाणल्याशिवायच परमेश्वर म्हणू शकता.
वेदामध्ये पहिल्या श्लोकातच म्हटलेलं आहे की ज्याला विद झालं नाही, विद होणे म्हणजे डोक्यात जाणे नव्हे, पण विद म्हणजे आपल्या नसानसांवर त्याचा जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत वेद वाचण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा हे होण्यासाठी काय आपल्यामध्ये परमेश्वराने किमया केली आहे ते आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला जे काही मिळालं आहे, हा मानव देह मिळाला आहे, हा मानव चेतना जी मिळालेली आहे, ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन टाकतो अकस्मात, त्याबद्दल विचार करत नाही की बा आपल्याला मिळाल्या कशा, परमेश्वराने आम्हाला का दिले, हे डोळे का दिले, ह्या डोळ्यांनी आम्हाला रंग दिसतो, सुंदरता दिसते, आम्हाला समजतं कितीतरी ह्या डोळ्यांनी, ह्या कानाने आम्ही ऐकू शकतो, ह्या कानाने आम्हाला भाषा समजते, त्या भाषेमुळे विचार कळतो. हे सगळं परमेश्वराने मानवाला विशेष रूपाने कसं दिलं आणि का दिलं हा विचार आपण केला. पण तसं नाही, आम्ही मानव आहोत हे आम्ही जाणून घेतो, आम्ही मानव आहोत ना, मग आम्ही काहीतरी आहोत. अहो पण हे मिळालं कसं आणि का मिळालं, तुम्हाला मानव का करण्यात आला, या मानवाला काही अर्थ आहे की उगीच तुम्हाला करायचं म्हणून मानव करून टाकलेला आहे? फार मोठा अर्थ आहे या मानवाला. या सर्व सृष्टीचं जे विशेष आहे ते म्हणजे मनुष्य, मानव सगळ्यात उच्च स्थितीला पोचलेला जे काही आहे तो आहे हा मानव. या मानवाला परमेश्वराने फार मेहनतीने, फार प्रेमाने, अत्यंत नाजूकपणाने पालन केलेलं आहे, त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि त्याचं पोषण करून आज ह्या स्थितीला पोचवलेलं आहे की तो त्या मार्गावर आहे तिथे तो परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये जाऊ शकतो. हा मार्ग परमेश्वराने आपल्यामध्ये आधीच आखून ठेवलेला आहे. सगळं काही आपल्यामध्ये आतमध्येच आहे. आता जे मी आपल्याला सांगत आहे ते कदाचित आपण कधी वाचलं नसेल, ऐकलं नसेल, असंही असू शकतं. पण जे आपण वाचलं नाही किंवा जाणलं नाही, कदाचित आपण ते पाहिलं नसेल म्हणून ते नाही असं नाही. त्याबद्दल आपण आपली दृष्टी जी आहे ती दक्ष ठेवायला पाहिजे. आणखी कोणत्याही गोष्टीला जाणण्याची आपल्यामध्ये पूर्ण उत्कंठा असायला पाहिजे की ही आहे तरी काय गोष्ट. आपण जर झाड बघतो तर आपल्याला झाड दिसतं, पण त्याच्या खाली जी मुळं आहेत ती दिसतात का आपल्याला? आज संबंध मानवतेचं हे झालेलं आहे की हे झाड फार मोठं वाढलेलं आहे, फार मोठं वाढलेलं आहे. इतकी गरज नव्हती एवढं वाढण्याची, ते इतकं वाढून गेलेलं आहे आणि त्याच्या मुळांना मात्र काहीच पाणी नाही. मुळांकडे कुणाचं लक्षच नाही की मुळं आहेत कुठे आणि त्याचं पोषण कोण करणार, त्यांचा पोषण करणारा जो झरा आहे तो कुठे आहे, तिकडे कोणाचंही लक्ष नाही. लक्ष फक्त एकीकडे आहे की हे झाड खूप वाढवत जायचं. अहो पण हे झाड कोलमडून पडेल. त्या झाडाला जर तुम्ही व्यवस्थित त्याच्या पूर्ण लायकीप्रमाणे, त्याच्या पूर्ण स्थितीप्रमाणे त्याची वाढ जर केली नाही तर ही वाढ त्याला झेपायची नाही आणि संबंध झाड अगदी कोलमडून पडेल. मग पुढे काय होणार? सर्वनाश, सत्यानाश. तेव्हा आता काय केलं पाहिजे असा विचार पाश्चिमात्य लोकांच्या डोक्यात येतो आहे, विदेशी लोकांच्या डोक्यात येतो आहे की आता केवढी मोठी आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे, फार मोठी आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. आणि जबाबदारी अशी आहे की आपण त्यावेळेला काय झालं, बसा बसा, काही घाबरायचं, बसू का आरामात, काही कोणी करत नाही, काही नाही, बसा. आपण परमेश्वराचं काम करतोय तेव्हा कशाला भ्यायचं नाही. आपला संरक्षक परमेश्वर आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात आपण बसलेलो आहोत तेव्हा कुणी काहीही केलं तरी आपल्याला काही हात लागणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर ही जी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे की आता आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपण ह्या वृक्षाच्या मुळांमध्ये काय आहे, त्या मुळांचा पोषक असा तो झरा कोणचा आहे. जर तिकडे आपण लक्ष नाही दिलं तर एक दिवस असा येईल
की आपला खरोखरच सर्वनाश होतो. हा झरा आपल्यामध्ये आहे किंवा नाही, या झऱ्याचं स्वरूप काय आहे ते जाणणं म्हणजे सहजयोग. पण ते जाण्याच्या आधी आपल्याला मुळांना जाण्याच्या आधी सूक्ष्म झालं पाहिजे. जर मी म्हटलं की तुम्ही आपल्या मुळामध्ये जाऊन बघा काय आहे, तुम्ही कसं उतरणार? तुमचं आता माझ्याकडे लक्ष आहे, पण मी जर म्हटलं की स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या, तर तुम्ही कसे लक्ष द्या? काहीतरी आतमध्ये जर घटना झाली तरच ते लक्ष आतमध्ये जाणार आहे. आणि ही घटना म्हणजेच तुमच्यामध्ये असलेली कुंडलिनी, तिचं जागरण. सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 6व्या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे आणि सांगितलं आहे की ह्याच कुंडलिनीच्या द्वारे आत्मसाक्षात्कार घडतो. विशेष करून ह्या महाराष्ट्रामध्ये जी नाथ पंथी लोकांनी मेहनत केलेली आहे ती संबंध आज कार्याला लागलेली आहे. कारण त्यांनी एकेका माणसालाच पूर्वी आत्मसाक्षात्कार दिला होता. हजारो लोकांच्या मधनं एखाद्या माणसाला आत्मसाक्षात्कार मिळत असे, पण तोही लपून छपून गुप्त रीतीने होत असे, त्याचं फार प्रदर्शन होत नसे. आज अशी वेळ आलेली आहे की त्यांनी जे एवढं कार्य करून ठेवलेलं आहे त्या कार्याला आपण काहीतरी विशेष स्वरूप देणार आणि त्या कार्याला आज फळ येणार आहे. आपल्यामध्ये असलेली ही कुंडलिनी शक्ती प्रत्येक माणसात असते. प्रत्येक माणसामध्ये ही कुंडलिनी शक्ती असते आणि ती जागृत करणं एखाद्या जाणकारालाच येतं. प्रत्येक माणसाला ती जागृत करता येत नाही. पुष्कळ लोक असं म्हणतात की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे खूप गरमी होते, मग काहीतरी त्रास होतो, लोक वेडे होतात, असं होतं तसं होतं. असं कसं होईल बरं? कुंडलिनी ही तुमची आई आहे, ती तुमची आई आहे. तुमच्या आईने जेव्हा तुम्हाला जन्म दिला तेव्हा सगळी दुःख तिने सहन केली. कधी सांगितलं तरी का किती मला दुःख झालं तुला जन्म देताना? तशी तुमची स्वतःची प्रत्येकाची वेगळी वेगळी व्यक्तिगत आई आहे. ही आई त्या दिवसाच्या वाटेवर बसलेली आहे ज्या दिवशी तुम्ही आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा. ही तुमची जन्मदात्री आहे, तीच तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. अशा कुंडलिनीबद्दल जे लोक असं सांगतात की ह्याला त्रास होतो किंवा अशी गरमी होते किंवा असं होतं वगैरे, असं जे लोक सांगतात त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ही सर्व मंडळी जी असं सांगतात त्यांना ह्याचा अधिकार नाही. ते काहीतरी वाईट लोक आहेत. मोदी बघा बरं बाहेर काय गडबड आहे. उठू नका, बसून जा. काय खबर? काय झालं? काय पोलिसांना खबर? बसा बसा बसा, बसून घ्या. काही दारुडे लोक आहेत ते गडबड करतात, त्यांना आवडणार कसं आमचं भाषण? कारण आम्ही दारू विरुद्ध बोलतो. बसून घ्या, बसून घ्या. दारुड्यांचं एवढं महत्व करू नये. बसा बसा. शांत बसा, शांत बसा, अगदी शांत व्हा. बोलायचं नाही, शांत व्हा. प्रत्येकाने जर शांत झालं तर कार्य होऊ शकतं. तेही बरे होतील, त्यांचंही भलं होणार आहे, सगळ्यांचंच भलं होणार आहे. वेळ लागेल एवढंच.
तर ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये त्रिकोणाकार अस्थीमध्ये 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे असं सर्व सांगतात आणि म्हणतात. पण ती आहे किंवा नाही आणि असं जे म्हणतात त्याला काही आधार आहे का, त्याला काही प्रमाण आहे का? म्हणजे साधू संत खोटे नव्हते बोलत, पण तरी त्याला आधार. आता गोष्ट अशी आहे की समजा आम्ही लंडनला राहतो आणि लंडनला जे मी बघते ते आपल्याला जर येऊन मी सांगितलं तर त्याला आधार काय? तुम्ही लंडनला गेल्याशिवाय आधार कसा देणार? तुम्ही जोपर्यंत त्या गावी जात नाही, आता पेणला अशी जागा आहे असं जर मला कोणी सांगितलं, त्याला आधार काय? स्वतः जाऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे ना. स्वतः अनुभव झाल्यावरच त्याला आधार येणार की नाही, नाहीतर त्याला काहीच आधार नाही. तर जर तुम्ही म्हटलं की आत्ता मला इथे आधार द्या, तर मी एवढंच म्हणेन की तुम्ही हे प्राप्त करून घ्या, हे मिळवून घ्या. आणि जर तुम्हाला मिळालं, नशीब असले तुम्ही, तर तुम्हाला त्याचा आधार मिळेल. ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये सहज जागृत होते असं सगळ्यांनी सांगितलं आहे. नानक साहेबांनी सांगितलं आहे, कबीरांनी सांगितलं आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. पण ती सहजच जर जागृत होते तर मग काय केलं पाहिजे माताजी? म्हणजे काहीच नाही केलं पाहिजे ना. सहज, सह म्हणजे तुमच्याबरोबर, ज म्हणजे जन्मले. हा योग करण्याची जी काही क्षमता आहे ती तुमच्याबरोबर जन्मलेली आहे. आजपर्यंत संबंध सृष्टी सहजच झाली, पण सहज योग ही जी क्षमता आहे ही फक्त मानवाला आहे. दुसरे आम्हाला तुम्ही म्हणाल की आणखी कोणत्या जानवराला तुम्ही माताजी पार करत नाही बा, तसं काय जमायचं नाही. कारण त्यांची कुंडलिनी अजून त्या दशेला आलेली नाही. तुमची उत्क्रांतीमध्ये ही स्थिती आज आलेली आहे की तुम्ही आता तयार आहात आणि नुसतं कुंडलिनीला थोडीशी चालना जर मिळाली तर ती पटकन तुम्हाला आत्मसाक्षात्कार देईल, तुमचा पुनर्जन्म होईल. त्याला काही कठीण काम नाही. तेव्हा पुष्कळसे जे लोक वादविवाद घालतात त्यांना असं सांगायचं की तुम्ही आता शांत राहा, वादविवाद फार झाले. वादविवादाने काय फायदा होणार आहे? रामदास स्वामींनी सांगितलं आहे, मिटे वाद संवाद ऐसा करावा. तेव्हा वादच तुमचा मी मिटवून टाकते. अनुभव झाल्याबरोबर तुमचा वाद मिटून जाईल. मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटत होतं की डॉक्टर लोकांना अजून सूक्ष्मातलं काहीच माहिती नाही. जे माहिती आहे ते बाह्यातलं माहिती आहे. आता एखाद्या झाडाला समजा कीड लागली, समजा एखाद्या पानाला कीड लागली, तर तुम्ही जर त्या पानाचं ट्रीटमेंट केलं, इलाज केला, तर त्या झाडाचा होईल का इलाज? मग दुसऱ्या झाडाला लागणार, मग दुसऱ्या पानाला लागेल. त्याला जर इलाज करायचा आहे तर तुम्हाला मुळात उतरावं लागणार आहे. मुळापासून त्याचा इलाज करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला मुळाचा काहीही मागमूस नसला, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही कल्पनाच नसली, असं काही आहे आपल्यामध्ये हे जर तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, तर वरवरच तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट करून राहिला. त्याऐवजी जे म्हणतात लोक ते ऐकावं. आणि जर असं असलं तर का करून घेऊ नये, असा एक मोघम शहाणपणाचं वागणं असायला पाहिजे. पण मनुष्याचं शहाणपण कुठे विरून गेलं आहे ते समजत नाही. उठल्या सुटल्या प्रत्येक गोष्टीवर वादायला लागतात. मी म्हटलं, अहो जर मी असं म्हटलं इथे एक हिरा आहे आणि हा तुम्हाला फुकट मिळणार, तर तुम्ही दुसऱ्यांदा विचार कराल का? घ्या. अहो लंडनहून काय ऑस्ट्रेलियाहून लोक किती घ्याल. तसंच मी म्हणते तुमच्यामध्ये एक हिरा आहे, तो म्हणजे तुमचा आत्मा. तो फक्त मिळवून घ्यायचा आहे. त्याला काही तुम्ही पैसे द्यायचे नाहीत, काय करायचं नाही. तुमच्यामध्येच आहे, ते तुमचंच आहे सगळं. फक्त कुंडलिनी जागृत करून दिली आणि जेव्हा ती ब्रह्मरंध्राला छेदते तेव्हाच तुमचा हा सहज योग घडतो. म्हणजे काय की तुमचा आणि परमेश्वराशी संबंध लागतो. पण आधी आत्म्याशी संबंध झाला पाहिजे. आत्म्याशी संबंध झाल्याशिवाय परमेश्वराशी संबंध होऊ शकत नाही. म्हणून आधी आत्म साक्षात्कार झाला पाहिजे, त्यानंतर परमेश्वर साक्षात्कार. ह्या सहयोगाला
आज मेहनत करून आम्ही जवळजवळ 12 वर्ष घालवली, तपच केलेलं आहे ते. आणि आता बघते मी की लोकांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. त्यांना आता लक्षात असं येत आहे की काहीतरी आपल्यामध्ये असं विशेष आहे, काहीतरी आपल्यामध्ये आणखीन आहे जे आपल्याला माहिती नाही. आपण काहीतरी विशेष आहोत, काहीतरी मोठे आहोत. परमेश्वराने आपल्याला मानव काहीतरी विशेष करण्यासाठी केलेलं आहे, उगीचच आयुष्य असं घालवण्यासाठी. आणि तेच विशेष काय आहे ते अनेक साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते फलद्रूप झालं पाहिजे. आज त्या सर्व साधू संतांना, त्या सर्व अवतरणांना आणि त्या सर्व शास्त्रांना सिद्ध करण्याचं आमचं कार्य आहे. ते सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा हे कार्य घडेल. त्याच्या आधी आम्ही सिद्ध करू शकत नाही. नुसत्या वादावादी होती. आदिशंकराचार्यांशी सुद्धा लोकांनी एवढा वाद घातला, ते कंटाळून गेले, नको रे बाबा हे वाद. मग शेवटी त्यांनी सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. त्यात फक्त आईचं वर्णन लिहिलं आणि सांगितलं यांच्याशी बोलायलाच नको आहे लोकांशी. लोकांनी सांगितलं अहो एवढे तुम्ही ग्रंथ लिहिले, विवेक चूडामणी वगैरे, आणि आता तुम्ही हे काय आईची काय स्तुती मांडली आहे. त्यातलं बघा हे सगळं वाचण्यात बेकार आहे, लिहिण्यात बेकार आहे. जे आहे ते हे आहे. तुम्ही आईची स्तुती करा आणि पार होऊन घ्या. जे सहज सरळ आहे, जे सुगम आहे, त्याला आपण इतकं दुर्गम करून टाकलेलं आहे की त्या बाबतीत कधी कधी जरासंही सांगितलं तर लोकांना आवडत नाही. आता काल एक गृहस्थ आले, त्यांना इथे त्रास आहे. मी म्हटलं नाकामध्ये थोडंसं तुम्ही तूप घातलं तर बरं वाटेल. ते म्हणे मी तूप खायचं टाकलं आहे. म्हटलं कशाला? मी तूपच खाते. दुसरा एक आला, तो म्हणे मी अन्न त्याग केलेला आहे. पण म्हटलं कशाला हो, झालं काय तुम्हाला? अन्न त्याग केला, अमका त्याग केला, अमुक झालं, अगदी काडी पहिलवान. म्हटलं आता होणार काय माणसाचा? अन्न त्याग केला, आता त्याचा देह त्यागच होणार आहे. आणि कशाला पाहिजे म्हटलं, अहो आपल्या देशात तसेच लोकांना अन्न मिळत नाही, आणखीन हे कशाला तुम्हाला शौक आलेले आहेत की अन्न त्याग करायचा, हे खायचं नाही, ते खायचं नाही. मग एक गृहस्थ आले, ते म्हणायला लागले की माताजी मला फार सर्दी होते. म्हटलं असं कसं? म्हणे मी ओलेतीनेच पूजा करतो. हे कुणी सांगितलं? ओलेतीने पूजा करायला सांगितलं कुणी? आमच्याकडे एक आहेत, त्यांनी सांगितलं. ते कोण? ते करतात का ओलेतीने पूजा? नाही, ते नाही करत, ते पोचलेले आहेत, आम्हाला सांगतात. ही दुसरी बाजू आली. एकीकडे वितंडवादी लोक आणि दुसरीकडे धर्मभोळे. धर्मभोळेपणा म्हणजे इतका जास्त आहे की आता खेडेगावातनं गेलो म्हणजे सांगितलं की माताजी पैसे काही घेत नाही. तर एका बाईंनी 10 पैसे टाकले. अरे बाबा पैसे नाही घेत. बरं मग 25 पैसे घेता का माताजी तुम्ही? इतका धर्मभोळेपणा की काहीही करायला सांगितलं देवाच्या नावावर तर करायला तयार. आता एक ही झाली बाजू, आणि दुसरी बाजू असली की सगळं डोक्याने काढायचं. परमेश्वर तुम्ही बुद्धीने जाणू शकत नाही आणि या मनाने जाणू शकत नाही, ते फक्त आत्म्यानेच तुम्ही जाणू शकता. म्हणून आत्मा आधी तुमच्या चित्तात आला पाहिजे. आता आत्मा शब्द म्हटला म्हणजे मोठा संस्कृतचा शब्द वाटतो आपल्याला, पण तसं काही नाही आहे. अगदी सोपं सरळ आहे ते. आणि विशेष करून जी मंडळी त्या सर्व चक्करात नाहीत त्यांना फार लवकर फायदा होतो. ज्या मंडळींना रात्रंदिवस हेच आहे की सकाळी 4 वाजता उठायचं आणि मग आंघोळी करून मग औदुंबरावर जायचं आणि मग हे करायचं आणि ते करायचं आणि मग ती पूजा करायची आणि त्याची पूजा करायची आणि ह्याची पूजा करायची, त्यांचं त्याच्यातच आयुष्य चाललं. पण हा विचार केला पाहिजे की हे सगळं करून आमच्या स्वभावात काही फरक आला का? आमच्यामध्ये काही पुनरुत्थान झालेलं आहे का? काहीतरी अशी मंडळी अत्यंत तापट रागीट जितका वेळ पूजा करतील तोपर्यंत नुसतं असं वाटेल की आता त्राही सगळं होणार. त्या परमेश्वरावर सुद्धा रागवायचं कधी कधी, त्यालाही फुलं फेकून मारायची. आणि अशा मनुष्य पूजेला बसला की नको रे बाबा हा हनुमानाचा अवतार, आता फार झाली पूजा असं वाटायला. दुसरं म्हणजे जे फार आपल्याला वितंडवादी आणि सांगतात की आम्ही हे शिकलो, आम्ही गीता केली, आम्ही अमुक केलं तमुक केलं, ते म्हणजे ब्लॅक मार्केट करणार, वाटेल ते धंदे करणार,
त्यांना काहीही धर्म नाही, ताळतंत्र नाही. म्हणजे धर्माची पुस्तकं वाचता कशाला? वाचून तर तुमच्या धर्म जागृतच नाही हो, तर मग धर्माची पुस्तकं कशाला वाचायची? मग एक तिसरा मार्ग निघतो. ते म्हणतात धर्म बिर्म सर्व थोतांड आहे, परमेश्वर बिर्मेश्वर काही नाही आहे, तर आता हे सगळं सोडून तुम्ही फक्त जडवादी व्हा, अशी एक तिसरी टूब निघते. पण जे खरं आहे ते असं आहे की परमेश्वर हा आहे आणि निरंतर आहे आणि तुमच्या हृदयामध्ये तो आत्मास्वरूप बसलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. आणि फक्त एकच क्षण पाहिजे, त्या कुंडलिनीची जागृती जर झाली तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडून येईल. पण त्या एका क्षणासाठी सुद्धा मला 3-3 तास बोलावं लागतं. तेव्हा लोकांना समजतं की हो माताजी तुम्ही म्हणता ते खरं आहे. तेव्हा आपल्यामध्ये आत्मा आहे, तो जागृत झाला तर आपल्या चित्तामध्ये जो प्रकाश येतो त्याने आपल्यामध्ये अनेक गोष्टी घडून येतात. सर्वप्रथम कुंडलिनी जागृत झाली म्हणजे काय? सर्व कुंडलिनी जागृत झाली म्हणजे सर्वप्रथम तुमची तब्येत ठीक होती. आता परवाच एक गृहस्थ फार मोठे इथले बिझनेसवाले, मी म्हणा मोठे श्रीमंत वगैरे असे असले की त्यांना दुरूनच नमस्कार करते, तर ते माझ्याकडे इकडून तिकडून मेहनत करून आले बिचारे. म्हणे की मला जायचं आहे ह्युस्टनला, माताजी आता मी काय करू, मला हार्ट अटॅक आला, त्याच्यातलं फार सिरियस ऑपरेशन आहे. असं का? म्हटलं बरं मग तुम्ही एका फार मोठ्या माणसाचं केलं आहे, ठीक, तर माझं हृदय ठीक करून द्या. म्हटलं बरं करतो आम्ही, बसा. त्याच्यावर मेहनत केली. 1-2दा मेहनत केल्यावर म्हटलं आता तुम्ही ठीक झाले. असं कसं? म्हटलं झाले म्हणते म्हणून झाले, आता पुढे तुम्हाला काय करायचं ते करा. तर ते म्हणजे लंडनला आले. परत म्हटलं परवा तुमच्या समाधानासाठी परत एकदा. पण म्हटलं आता तुम्ही ठीक झालात, आता काय करता, तुमच्या हातात व्हायब्रेशन्स यायला लागले, आता तुम्ही ठीक झालात. नाही म्हणे असं कसं? म्हटलं जा तुम्ही ह्युस्टन. इथे जाऊन त्यांनी स्पेशली ते अंजिओग्राफी केली, तर डॉक्टरने सांगितलं की अहो तुमच्या जसलोकला डॉक्टर्स आहेत की काय आहेत, तुमचा हार्ट तर एकदम फर्स्ट क्लास आहे, काहीच नाही त्या हार्टमध्ये, सगळ्या नाड्या उघड्या, हे काय तुमचे जसलोक सगळं खोटं सांगतात तुम्हाला, त्यांच्या मशिनी खराब झालेल्या दिसतात. तो मनुष्य आपले पेपर्स घेऊन परत आला. कसलं म्हणे ऑपरेशन करायचं, आम्हाला काय वेळ लागला आहे तुमचं ऑपरेशन करायला, अगदी तुमच्यासारखं तर आम्ही हार्टच पाहिलं नाही. आता हे झालं कसं? हे कसं घडतं? कुंडलिनीचं जागरण झालं म्हणजे ती सर्व चक्रांना शक्ती देते आणि तशीच ती हृदयचक्राला सुद्धा शक्ती देते. आणि शक्ती मिळाल्याबरोबर जे आपलं चक्र खराब असतं ते ठीक होतं आणि चक्र ठीक झालं म्हणजे त्याच्यावर आधारित सर्वच आपल्या संस्था आहेत त्या ठीक होतात. सोपं काम आहे, अगदी सोपं काम आहे, त्याला काही विशेष करावं लागते. हे सोप्यातलं सोपं काम आहे, शारीरिक तुमचा आराम देणं. पण त्याचा अर्थ असा नव्हे, आता काल आम्ही भाषण देत होतो, जवळ 5-6 हजार माणसांची, तिथे एक ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले ग्रस्त. अहो म्हटलं इथे मी काय कोणाला बरं करायला नाही आलेली, इथे मी लोकांना साक्षात्कार द्यायला आले नाही, मी ॲम्ब्युलन्स मुद्दामून करून माताजी घेऊन आला. म्हटलं तुम्ही कशाला केली? मी म्हटलं होतं का तुम्हाला? ठीक आहे आजारी आहेत मग यानंतर तुम्हाला मग मी बघते, पण ह्या इथे कशाला, आता इतकी मंडळी ह्यांच्यासमोर तुम्ही कशाला आपले सगळे आजार घेऊन आला? तर पहिली गोष्ट ही की प्रकृती उत्तम होते, कांती नितळ होते, चेहऱ्यावर तेज येते कमीत कमी. दुसरं म्हणजे तुम्ही लोकांना ठीक करू शकता, नुसता हात असा केला तरी ठीक करू शकता. त्यानंतर दुसऱ्या स्थितीमध्ये काय होतं की कृष्णाने सांगितलेलं आहे की योगक्षेम वहाम्यहम, योग झाला तर तुझा मी क्षेम बघीन. पण आधी योग सांगितलाय, क्षेम योग नाही सांगितलेला. पुष्कळशे लोक सांगतात की अहो माताजी आम्ही एवढी देवाची आराधना करतो पण आम्हाला काही मिळालंच नाही, परमेश्वर काय दिले नाही. अहो तुमचा संबंध झाला का? तुमचं कनेक्शन लागलं आहे का परमेश्वराशी? कुणाला फोन करत होते तुम्ही? तुमचं कनेक्शन झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही जे काही करता त्याने तुमचा फोनच खराब झालेला आहे, त्याला करणार का? म्हणून आपला आधी परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे, आपलं कनेक्शन लागलं पाहिजे आणि ते लागल्याबरोबरच क्षेम होतं. ज्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांचे पैसे बुडाले त्यांना पैसे मिळाले, अशा अनेक गोष्टी झाल्या आणि लोकांना मोठं आश्चर्य वाटलं की माताजी हे होतं कसं? आता ते मी तुम्हाला समजावून सांगते.
काही तुम्ही बघता जगामध्ये कोणताही आतप त्रास असला, काही तुमच्या समोर कोणताही प्रश्न असला, प्रॉब्लेम असला, त्याला एक कारण लागतं, एक कारण लागतं. आता त्या कारणामुळे झालेला हा परिणाम आहे, कारण आणि परिणाम. तर तुम्ही काय करता, मानवीय चेतनेमध्ये त्या कारणाशी किंवा परिणामाशी भांडत असता आणि त्याला काही उत्तर आणि तोड नाही आहे, फारच कमी आहे त्याला तोड. तर मग काय करायला पाहिजे, तुम्ही कसंही करून जर त्या कारणाच्या पलीकडे गेला तर कारणच संपल्यामुळे त्याचे परिणामही संपून जातात. आता तुम्ही म्हणाल माताजी आम्ही ऐकलंय, पण हे कारणाच्या पलीकडे कसं जायचं, कुंडलिनी जागृतीने. कारण एका नवीन चेतनेत तुम्ही आल्यावर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलात. ते साम्राज्य म्हणजे फार मजेदार साम्राज्य आहे. त्याच्यामध्ये कोणती गोष्ट खोटी पडत नाही. इथे बसल्या बसल्या तुम्हाला वाटेल त्या माणसाचा तुम्ही जर विचार डोक्यात आणला तर त्याच्यावर तुम्ही प्रयोग करून त्याला बरं करू शकता. कुणाचं वाईट नाही करू शकत, पण भलं करू शकता. असे त्याच्याजवळ बिनतारी यंत्र आहे. त्या साम्राज्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही. आणि जर एखादा असा मनुष्य समजा एखाद्या आगगाडीत असला किंवा बसमध्ये असला तर ॲक्सिडेंट जर झाला तर त्यातल्या कोणत्याही माणसाला दुखापत होणार, कोणताही त्याला त्रास. कारण परमेश्वराचे देवदूत तुमच्या मागे पुढे धावतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा गोष्टी घडून येतात, कसं सगळ्यांचं भलं होतं आणि सगळा संसार असा सुखाचा झाला पाहिजे. ते करण्याचं कार्य हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही सहयोगाकडे आलाच नाही आणि जर गुत्त्यावरच जाऊन बसलात तर आम्ही काय करणार, त्यांनी काही फायदा होणार आहे का? पण जर तुम्ही आला तर मात्र कुंडलिनीचं जागरण काही कठीण नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे की ह्याच्या पुढे तुमच्या मनाची स्थिती ठीक होते. पुष्कळशे वेडे लोक ठीक झाले, पुष्कळांनी वाईट सवयी होत्या त्या सोडून टाकल्या. आमच्याकडे असे लोक आलेले आहेत की ज्यांना अगदी अल्कोहॉलिक, सणखीन, ड्रग ॲडिक्ट्स वगैरे वगैरे अशा पदव्या आहेत आणि ते लोकसुद्धा सगळे ठीक झाले. तेव्हा ते काही कठीण काम नाही, कारण तुम्ही कारणाच्या पलीकडे जाता. प्रत्येक गोष्टीच्या कारणाच्या पलीकडे जाता. पण सगळ्यात मुख्य म्हणजे आत्मास्वरूप झाल्याबरोबर मनुष्य एकदम साक्षी स्वरूप होतो आणि साक्षी स्वरूप झाल्यावर त्याच्यामध्ये आनंदाचा झरा वाहू लागतो. अशा माणसामध्ये अनेक शक्त्या जागृत होतात. अशा माणसाच्या डोळ्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं पाप कधी राहू शकत आणि त्याने जर एखाद्या गोष्टीवर दृष्टी टाकली की ती वस्तू, तो मनुष्य किंवा ती व्यक्ती एकदम पवित्र होऊन जाते. असे अनेक चमत्कार सहयोगात आता झालेत आणि पूर्वीही झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की रेड्याच्या तोंडून वेद बोलवला, गोरा कुंभारचा मुलगा परत आला. हे झालं कसं? आपल्याला असं वाटतं की काहीतरी किंवदंती असेल, असं नाही, अगदी सगळं होतं. आणि आमच्या सहयोगामध्ये प्रत्येक देशामध्ये लोकांनी अनेक चमत्कार बघितले आणि त्यांना फार आश्चर्य. आता उदाहरणार्थ मी आपल्याला एक सांगते. आता मी बेडफर्डला एक दिवशी प्रोग्रामला गेले होते आणि खूप गर्दी होती. जवळजवळ 7ला प्रोग्राम सुरू झाला आणि 8, 8:30च्या जवळजवळ एक मुलगा कुठेतरी खूप 80 फुटावरून एका ब्रिजवरनं खाली पडला. खाली पडल्याबरोबर सगळ्यांनी विचार केला की हा तर अगदी संपलाच असेल, कारण त्याची बाईक होती, तिचा तर संबंध नाशच झाला असेल आणि हा काय बचावणार. तर त्यांनी ॲम्ब्युलन्सला निरोप केला. ते ॲम्ब्युलन्सवाले यायला वेळ लागला. तेवढ्यात बघतात काय की हा मुलगा आपला व्यवस्थित उठून वर आला. तेवढ्या 80 फूट चढला, त्याला काही समजलं नाही की हाय काय याचं भूत आहे, याचं वर कसं आला. फार आश्चर्याची गोष्ट. वर आल्यावर त्याला ॲम्ब्युलन्सवाल्याने विचारलं की बा तू आलास कसा वर. तर पोलीस केस झाली, पोलीस पण गेले, हॉस्पिटलमध्ये गेले. त्याला विचारलं तू कसा आलास. पण एक इंडियन बाई आहे, पांढरं साडी नेसून, आमची पांढरी गाडी, पांढऱ्या गाडीत आल्या, माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला हात दिला आणि सांगितलं की मी तुला ठीक करते. आणि मला सगळं त्यांनी ठीक करून दिलं. आता फक्त खाली दुखतं आहे, त्याच्यासाठी तू माझ्याकडे ये. ते म्हणे हे कसलं काय चमत्कार, असं शक्यच नाही. पण आता समोरच दिसतंय ना साक्षात. मी त्यावेळेला लेक्चर देत होते, पुष्कळ दूर आणि बरीच मंडळी होती.
तर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझा फोटो पाहिला, म्हणे ह्याच होत्या त्या. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं, ह्याच होत्या म्हणजे कसं काय? हो म्हणे ह्याच होत्या. मग त्यांनी फोन केला लंडनला की ह्या कोण आहेत, काय आहेत, पोलीसवाल्यांनी. त्यांनी सांगितलं असं माताजींचं अनेकदा हिंदुस्थानात झालं आहे, पण इथे झालं. आता आम्हाला याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही, कारण हे काही कठीण काम नाही. तर तो मुलगा जेव्हा पळायला लागला तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला. एकदम मनुष्याला त्यावेळेला असं वाटतं की काही आता बचावता येत नाही, आता परमेश्वराचा धावा करा. आणि त्यावेळेला एकदम काय होतं की मनुष्य त्या मानवीय चेतनेतनं वर उठला जातो आणि त्याच वेळा असे चमत्कार होऊ शकतात. पण हे क्षणिक होतं. जेव्हा तुम्ही सहयोगात येतात तेव्हा निरंतर असे चमत्कार आपल्याला बघायला मिळतात. पण चमत्काराचा अर्थ असा नव्हे की मी तुम्हाला 4 अंगठ्या काढून देईन. अंगठीत काय ठेवलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही जाऊन कुठेतरी डाका घाला, आणखीन 2-4 अंगठ्या, काय 100 अंगठ्या तुम्ही घेऊ शकता. अंगठीत काय? दुसरे अनेक चमत्कार म्हणजे धतिंगासारखे लोक करतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. हे चमत्कार नव्हे. सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार होणार हे आहे. तेच तुम्ही मला आधी मागून घ्या. जे मुख्य आहे ते मागून घ्यायचं, बाकीचं नंतर होतंच. एकदा हे मिळालं की सर्व मिळणार आहे असं समजून आधी माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या असंच तुम्ही मागून घ्यायचं. जे अस्सल आहे ते मागून घेतल्यावरती मग सगळं होणारच आहे. आता समजा तुम्हाला 50 वस्तू विकत घ्यायच्या आहेत, तर तुम्ही जाऊन सांगितलं मला 1 वस्तू द्या बरं घे, दुसरी द्या बरं घे, तिसऱ्या वस्तूला वडील म्हणतील अरे राहू दे फारच तर तुझं. पण जर तुम्ही जाऊन सांगितलं मला 4,000 रुपये द्या, तुम्ही मला सगळी कामं घ्यायची, तर 4,000 मिळाले की सगळी कामं होणारच की नाही होणार? तेव्हा ते सर्व कारणांचं जे मूळ आहे तेच तुम्हाला मिळालं, ज्याची मात आहे सर्व कारणांवर, मग तुम्हाला कशाचा त्रास होणार नाही. आता आईचं कसं असतं, बाळकडू द्यायचं असलं तर त्याच्यावर थोडं चॉकलेट घालावं लागतं, म्हणून हे आधी तुम्हाला ह्याचा फायदा होईल. पण त्याच्यावर असा विचार करायचा की बा आपल्याला देवानी लाईट कशाला केलं, प्रकाश कशाला दिला. आता हा दिवा आहे, हा दिवा का पेटवला आपण? प्रकाश देण्यासाठी. आधी तुम्ही प्रकाश मागता, मग तुम्ही प्रकाश मागता, आणि तो प्रकाश झाल्यावर तुम्ही प्रकाशवान होता. आणि प्रकाशवान दिवे कुणी दगडाच्या खाली लपवून ठेवत नाही, दिवठणीवर ठेवतात. म्हणजे दुसऱ्यांना प्रकाश देण्याची शक्ती तुमच्यात येते. त्याला तुम्हाला आपला प्रपंच सोडायला नाही. प्रपंच कशाला सोडायचा? लोक भीक मागतात आणि म्हणे आम्ही एवढ्यासाठी भीक मागतो. हरे रामावाले म्हणतात आम्ही एवढ्यासाठी भीक मागतो कारण आम्ही काही काम करत नाही, आम्ही फक्त परमेश्वराचं काम करतो म्हणजे भीक मागतो. अहो करंट्यांना, रामदास स्वामींनी सांगितलं करंट्यांना काय योग मिळणार आहे. रामदास स्वामींचे शब्द म्हणजे जरा जास्त जबरदस्त आहे. त्यांनी सांगितलं करंट्यांना काय मिळणार नाही आहे योग. प्रपंचात जी मंडळी राहिली ते यज्ञ केलेलं आहे. प्रपंचात ज्यांनी राहून आणि त्या यज्ञात राहून परमेश्वराची ज्यांनी भक्ती केलेली आहे त्यालाच योग मिळणार आहे. तेव्हा आमच्याकडे जर कुणी संन्यासी वगैरे आला तर आम्ही त्याला सांगतो हे कपडे तू बदलून ये बाबा, आम्ही तुला काही आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही कारण संन्यासासाठी आमच्याकडे जागा नाही. अहो कसले संन्यासी, तुम्ही कपडे घातले म्हणून का? संन्यास ही आतली स्थिती आहे. जो मनुष्य संन्यस्त असतो तो बादशाह असतो. बादशाह, त्याला कशाची पर्वा नसते. कधी तुम्हाला गाद्या गिरद्यांवर लोळायला मिळालं तर आहे ठीक आहे, आणि नाही तर आम्ही चिखलात जाऊन झोपू शकतो. असा जो मनुष्य असेल त्याला मानलं पाहिजे की तो खरा आहे. पण जो नुसता तुमच्या खिशाकडे बघून चालतो अशा माणसालाच तुम्ही देव समजता, मग आम्ही काय करणार? पैसा हा कधी देव असू शकत नाही. पैसा देवाला माहिती नाही. तुम्ही माणसांनी बनवलेलं काहीतरी सूत्र आहे, ते देवाला समजत नाही. पैशाच्या पलीकडे, ह्या सर्व संपत्तीच्या पलीकडे जे आपल्यामध्ये लक्ष्मी तत्व आहे ते जागृत जर करून घेतलं तर मनुष्यामध्ये एवढं समाधान येतं की तो त्या समाधानामध्ये अत्यंत गौरवपूर्ण होतो. त्याची एक आपली शान असते, त्या शानमध्ये राहतो तो काही
सगळ्यांच्याकडे भीक मागत फिरत नाही किंवा माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही म्हणून रडत बसत नाही. जो बादशाह असतो त्याला तुम्ही देणार तरी काय? तो बादशाह आहे, त्याला काय देणार तुम्ही? बादशाहलाच द्यावं लागतं. तसे तुम्ही सगळे बादशाह व्हा आणि ह्या अमरपदाला मिळवून घ्या. ही तुमची आपली सत्ता आहे, हे तुमचं आपलं स्वतःचं आहे. ते आपल्याला मिळालं पाहिजे अशी मनामध्ये जर इच्छा जरी केली तरीसुद्धा ही कुंडलिनी जी तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा आहे ती प्राप्त होईल. ही खरी शुद्ध इच्छा, बाकीच्या इच्छा शुद्ध नाहीत. जर त्या इच्छा शुद्ध असत्या तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच इच्छा राहिल्या नसत्या. तेव्हा ह्या शुद्ध इच्छेची जी आपल्यामध्ये शक्ती कुंडलिनी आहे तिला आवाहन करून तिचं जागरण झालं पाहिजे. आता उशीर झालेला आहे, पण तरीसुद्धा 5-10 मिनटं तुम्हाला काही प्रश्न असले तर मला विचारा आणि मग त्याच्यानंतर आपण जागृतीचं कार्य करू. विचारा प्रश्न असले तर, नसले तर मग आपण जागृतीचा कार्यक्रम करूया. आहेत का प्रश्न? वा, पेंटची मंडळी फारच प्रगतिशील आहे. म्हणूनच मी पेनला आले. हां, काय तुम्हाला काय प्रश्न आहे का? नाही ना? बर, आता मी आपल्याला सांगितलं की सहज सगळं काही आहे, काहीही विशेष करायचं नाही, सगळं सहज घडतं. आता आपण सगळं काही विसरून जायचं. म्हणजे पहिल्यांदा की मी हे पाप केलं, मी ते पाप केलं, मी असा वाईट, मी असा पतित वगैरे वगैरे ही रडगाणी आधी बाहेर ठेवण्याची जोड्याबरोबर. तुम्ही आईकडे आलात तिथे रडायला नको. तुम्ही काय आहात काय नाही आहे ते परमेश्वराला बघू द्या. तुम्ही त्याबद्दल काही बोलायचं नाही आणि स्वतःला दुःखात घालायचं नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर तुमच्या पोटाला वगैरे कुठे आवळून धरलं असेल किंवा घट्ट होत असेल तर ते जरा हलकं करून घ्यायचं. त्याने तुमचं चित्त इकडे तिकडे जायला नको. डोक्याच्या टोप्या काढून घ्यायच्या, कारण सहस्त्रार भिजलं पाहिजे. आईकडे आपण टोपी घालून येत नाही. आईसमोर आपण जातो का टोपी पिपी घालून? तर काय बर, बर. मग आता पुढे काय ठीक व्हायचं आहे ना? मग बसा, ठीक करून देतो. हां, बसा इथे, बसा, काय बसा. आता बसा. आता ट्रीटमेंटला ह्या वेळेला नाही सुरुवात करणार, पण तरी बरं वाटेल तुम्हाला, तरी बरं वाटेल. बसा बसा. आपल्या इथे आपण सेंटर सुरू करूया आणि तिथे ट्रीटमेंट होऊ शकतं. तसंही मी थोडं बहुत आता बरं वाटेलच सगळ्यांना. कुंडलिनीचं जागरण जर झालं, आधी पहिल्यांदा आमच्या कुंडलिनीचं जागरण झालं पाहिजे अशी इच्छा ठेवायची. मग पुढचं बघूया. त्याच्यातच अर्धे रोग तर तसेच बरे करते ना, कदाचित सगळेच रोग बरे होतील. तर दुसरं असं की सहजासनात बसायचं, म्हणजे फार आवळून वगैरे बसायचं नाही. सहजासनात म्हणजे पाय पसरून व्यवस्थित आरामात बसायचं आणि फार वाकायचं नाही, मागे पुढे वाकायचं नाही, जास्त सरळ अशी मान ठेवायची, अगदी सहज बसायचं. आता कुंडलिनीबद्दल मी हजारो भाषणं दिलेली आहेत, तेव्हा एवढ्या लहानशा भाषणामध्ये मी सगळं काही सांगू शकले नाही, पण काय हरकत नाही. जे सांगते ते आपण ऐकून घ्यावं आणि मी म्हणते तसं करा, म्हणजे बरोबर होऊन जाईल.
पहिले तर हे की मी ज्या म्हणेन डोळे मिटा, त्याच्यानंतर मग डोळे उघडायचे नाही. कारण कुंडलिनी ही चित्तामध्ये धावते आणि जर चित्त तुमचं इकडे तिकडे असलं तर कुंडलिनी उठत नाही. पण डोळे मिटल्याबरोबरच कुंडलिनीला वाव मिळतो. म्हणून आपण डोळे उघडायचे नाही, पूर्णपणे त्या कुंडलिनीची मदत करायची. दुसरं म्हणजे असं की हा जो डावा हात आहे ही आपली इच्छाशक्ती आहे. तर ह्यानी आपण आपली इच्छा प्रदर्शित करायची. असा डावा हात असा मांडीवर ठेवायचा व्यवस्थित, आणि ह्यानी आपण आपली इच्छा प्रदर्शित करत आहोत की माताजी आम्हाला आमची जागृती पाहिजे, आम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. म्हणून सतत हा हात असा आरामात आपल्या मांडीवर ठेवायचा सतत. उजवा हात जो आहे ही कार्यशक्ती आहे. तेव्हा हा उजवा हात आपण वापरायचा असतो. पहिल्यांदा हृदयावर ठेवायचा, त्याच्यानंतर पोटाच्या वर, खाली, परत पोटाच्या वर, हृदयावर, इकडे मी सगळं सांगेन व्यवस्थित तुम्हाला. मानेवर असा समोरून, नंतर कपाळावर, डोक्याच्या मागे आणि वर अशा ताळूवर असा धरायचा आणि फिरवायचा. हे मी प्रत्येक वेळेला सांगेन आपल्याला कसं करायचं. हे सगळं काम आपण डावीकडे करतो, उजवीकडे नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक वेळेला मी सांगेन कसं करायचं. ह्याला फार तर फार 10 मिनटं लागतील, पण 10 मिनटात तुम्हाला आश्चर्य वाटेल की बहुतेक लोकांची कुंडलिनी जागृत होते. आता डावा हात माझ्याकडे करायचा, सगळ्यांनी करावा. बाहेर उभे आहेत त्यांनी सुद्धा करावा. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा. सगळ्यांनी उभ्या हात तुम्ही करा ना, बघेपणा कशाला करायचा. हा असा डावा हात माझ्याकडे, असं उभ्या उभ्या. सगळ्यांनी डोळे मिटायचे, कुणी उघडे ठेवू नका. मग म्हणाल आमचं नाही झालं, तसं नाही झालं, हे नाही झालं. आता हा उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि ह्या हृदयामध्ये साक्षात आपला आत्मा आहे. तेव्हा डोळे मिटून मला एक प्रश्न करायला पाहिजे. श्री माताजी, मी आत्मा आहे का? हळू आपल्या मनात म्हणा, असा 3दा प्रश्न करायचा. हा मंत्र आहे. श्री माताजी, मी आत्मा आहे का? हा मंत्र आहे. हे असा 3दा प्रश्न विचारायचा मला, डोळे मिटून. डोळे उघडायचे नाही, काही असलं तरी सगळ्यांनी डोळे मिटले पाहिजे. तीनदा असा प्रश्न विचारायचा. मान खाली वाकायची नाही किंवा मागे करायची नाही, साधं ठेवायचं. हार्ट अटॅकला हा मंत्र आहे. विचारायचं, माताजी मी आत्मा आहे का? आता उजवा हात आपल्या डावीकडे पोटाच्या वरच्या बाजूला असा दाबून धरायचा. बोटं खुपसून दाबून धरायचं. हे चक्र गुरुचं आहे. आता आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे की संतांनी फार मेहनत केली, सद्गुरूंनी फार आपलं पोषण केलेलं आहे. तेव्हा त्यांना स्मरून एक प्रश्न विचारायचा. कारण तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही आत्मा आहात, तर तुम्ही स्वतःचे गुरुही आहात, कारण आत्मा हाच गुरु आहे. तेव्हा असा प्रश्न विचारायचा, हे गुरुतत्वावरती हात ठेवून डावीकडे. माताजी, मी माझा गुरु आहे का? मी माझा स्वयंचा गुरु आहे का? असा प्रश्न विचारायचा. डोळे उघडायचे नाही वारंवार, फक्त डोळे मिटून ठेवायचे, सारखे डोळे मिटून ठेवायचे. नेटाने करायला पाहिजे, नेट पाहिजे त्याला. असा प्रश्न 3दा विचारायचा. आता कुंडलिनीच्या जागरणाची आपण जर सुरुवात करायची आहे, तर पहिल्यांदा आपण मला परवानगी दिली पाहिजे. आपण स्वतंत्र आहात. जर आपल्याला आत्मसाक्षात्कार नको असला तर आपल्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही, आणि जबरदस्तीने मिळण्यासारखंच नाही आहे, मागून मिळतं. म्हणून हा उजवा हात आता खाली पोटावर, ओटी पोटावर डावीकडे दाबून धरायचा परत. आणि इथे म्हणायचं, माताजी मला शुद्ध विद्या द्यावी. आता शुद्ध विद्या
हे ज्ञान आहे जे माणसाच्या नसानसातून वाहतं, ज्याने सर्व परमेश्वरी कार्य घडत असतं. तेव्हा 6दा असं म्हणायचं, ह्या चक्राला 6 कळ्या आहेत म्हणून 6दा असं म्हणायचं की माताजी मला शुद्ध विद्या द्यावी, कृपा करून मला आपण शुद्ध विद्या द्यावी. शुद्ध विद्या म्हटल्याबरोबरच जी शुद्ध शक्ती तुमच्यामध्ये कुंडलिनी आहे तिचं जागरण सुरू होतं. तेव्हा 6दा असं म्हणायचं. आता काही मंत्र वगैरे म्हणायचा नाही ह्या वेळेला, कोणताच मंत्र म्हणायचा नाही. राम कोण होते, सीता कोण होती, श्रीकृष्ण कोण होते, किंवा काय ह्या लोकांचे संबंध होते, त्या पलीकडे आणखीन बुद्ध महावीर वगैरे कोण होते, सगळं काही सहयोगात तुम्ही जाणू शकता. हे सगळे आपापसात नातीगोती आहे. तेव्हा कृपा करून त्यावेळेला कोणीही कोणताही मंत्र म्हणू नये. त्याचं एक शास्त्र आहे, ते समजून घेतल्यावरती मग तुम्हाला मंत्रसिद्धी येईल. तर सध्या फक्त इथे असा हात ठेवून एकच मंत्र म्हणायचा, म्हणजे माताजी मला शुद्ध विद्या आपण द्यावी. आता हा उजवा हात पोटावर डावीकडे परत दाबून धरायचा, डावीकडे वरच्या बाजूला. परत गुरुतत्वावर आलो आपण. आता ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, तेव्हा पूर्ण आस्थेने आणि विश्वासाने असं म्हणायचं की माताजी मीच स्वयंचा गुरु आहे, माताजी मीच माझा गुरु आहे, असं 10दा म्हणायचं. कारण ह्याची 10 स्थान आहेत. मीच माझा गुरु आहे, कारण तुम्ही आत्मा आहात, तेव्हा तुम्हीच तुमचे गुरु होणार. दहादा म्हणायचं पूर्ण आस्थेने, स्वतःबद्दल शंका कुशंका करायची नाही, स्वतःबद्दल ग्लानी ठेवायची नाही, काही न्यूनगंडात पडायचं नाही. सरळ म्हणायचं माताजी मी माझा गुरु आहे, अगदी न भीता. तुम्ही आत काही ते सिद्ध करून येते. डोळे मिटून ठेवा आणि चष्मे उतरवले तर आणखीन बरं होईल, कारण डोळ्यांवरही चांगला परिणाम होतो. आता माझं हे चुकलं, माझं ते चुकलं, मी हे वाईट केलं, ते वाईट केलं, हे सगळं मोजत बसायचं नाही. आता हा उजवा हात हृदयावर परत ठेवायचा. आता आपल्याला मी सांगितलेलं आहे की हृदयामध्ये आत्म्याचं स्वरूप आहे, आत्मा आहे आपला. तेव्हा इथे पूर्ण आस्थेने आणि विश्वासाने स्वतःबद्दल म्हणायचं, म्हणजे असं की माताजी मी आत्मा आहे. हे 12दा म्हणा, माताजी मी स्वयं साक्षात आत्मा आहे, असं 12दा म्हणा. दारात जी मंडळी उभी आहेत त्यांनी सुद्धा ध्यान केलं पाहिजे, काही हरकत नाही. आता हा उजवा हात आपल्या मानेवर ठेवायचा, म्हणजे खांदा आणि मान ज्या ठिकाणी कोणावर आहे तिथे जरासा पुढे मागच्या बाजूला सरकून असं धरायचं, ओढून धरला पाहिजे. समोरून समोरून, मागावून नाही, समोरून समोरून धरायचं, डोळे बंदच ठेवायचे. आता हे चक्र विशुद्धीचं चक्र आहे आणि ह्या ठिकाणी जे लोक स्वतःला
मी पापी, मी अमका, मी अमकात आणि असं तसं काहीतरी सांगत असतात, त्यांचं हे चक्र धरतं. किंवा कोणी सिगरेटच पित असलं ते त्याबद्दलच त्याला वाईट वाटतं, किंवा दारू पित असेल किंवा काय वाईट कामं करतो त्याला सारखं वाटतं की वा मी कशाला सिगरेट पितो, मी कशाला दारू पितो. हे सगळं आता विसरून जायचं ह्या वेळेला. ते सगळं आपोआप सुटणार आहे. तेव्हा कृपा करून स्वतःबद्दल कोणतीही न्यूनत्वाची भावना घ्यायची नाही, कोणचीच नाही. तर मानेवर हात ठेवून साधा मंत्र आहे, माताजी मी कसलाही दोष केलेला नाही, मला कोणचंच गिल्ट नाही, मी काहीच चुकलेलो नाही, मी अपराधी नाही आहे, मी मुळीच अपराधी नाही आहे, असं 16दा म्हणायचं. कृष्णाच्या 16 कळा आहेत तसं 16दा म्हणायचं. मी कसलाच अपराध केला नाही. परत हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर हा प्रेमाचा सागर आहे, दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे, पण सर्वात मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. त्याच्या सागरापुढे तुम्ही काय अशी करणार आहात चूक जे तो पिऊ शकत नाही. तेव्हा शरणागत होऊन त्याला मी काहीही दोष केलेला नाही, मी दोषी नाही आहे, मी कोणताच अपराध केलेला नाही असं स्पष्ट म्हणायचं. ह्या ज्या कल्पना येतात या सर्व चुकीच्या आहेत. हे विचार अगदी बेकार. हां झालं अरे 16दा म्हणायचं. हां चढतंय. आता उजवा हात आपल्या कपाळावर असा आडवा धरायचा, कपाळावर आडवा, आणि ह्या ठिकाणी मनापासनं हृदयापासनं असं म्हणायचं की माताजी मी सर्वांना क्षमा केली, हृदयापासनं मी क्षमा केली. आता पुष्कळ असं म्हणतील माताजी फार कठीण आहे क्षमा करणं वगैरे. अगदी सोपं आहे. तुम्ही क्षमा केली अथवा नाही केली म्हणजे केलं तरी काय, फक्त तुम्ही नाही केली म्हणजे जे माणसं तुम्हाला त्रास देतात त्यांच्या तुम्ही हातात खेळत आहात. म्हणून ह्याच्यातच बल आहे, ह्याच्यातच गत्यंतर आहे की म्हणायचं माताजी मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली, सर्वांना सरसकट, आठवण काढत बसायची नाही कोणाची, सरसकट मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली. हा मंत्र आहे आज्ञाचक्रावर. हां बघा निर्विचारिता येते. आता असं म्हटल्याबरोबर हलकं वाटेल. आलं राईट हात फार हां. आता ह्याच्या पुढे हा हात आपला डोक्याच्या मागे नेऊन प्रांजळपणे परमेश्वराची फक्त क्षमा मागायची. पण काही आपण दोष केला, अपराध केला वगैरे असा विचार न ठेवताना नुसतं म्हणायचं की परमेश्वरा मी जर काही चूक केली असेल तर तू क्षमा कर, एवढं म्हणायचं फक्त. पण त्याबद्दल काही मी हा अपराध केला, तो अपराध केला, अमुक झालं तमुक झालं त्याची छाननी करायची नाही. नुसतं असं म्हणायचं मोघम.
आता हा उजवा हात आपल्या टाळू स्थानी ठेवायचा. टाळू स्थानी, जिथे लहानपणी आपली टाळू असते त्या ठिकाणी ठेवायचा, जिथे असं हृदय उडत असतं लहानपणी त्या ठिकाणी हा हात असा तळवा हाताचा जोराने दाबून धरायचा आणि घड्याळाच्या काट्यासारखा फिरवायचा. या ठिकाणी 7दा तुम्हाला म्हणावं लागेल की माताजी मला आत्मसाक्षात्कार द्या, कारण मी तुमच्यावर परत जबरदस्ती करू शकत नाही. हे म्हणावं लागेल तुम्हाला. ते म्हटल्यावरच हे घडणार आहे. तेव्हा जोरात दाबून धरा आणि आपल्या टाळूवर आणि आपली टाळू तर फिरवता येत नाही, पण हात असा फिरवायचा. 7दा म्हणा. आता हा डोक्यावरचा हात डोळे न उघडताना जमिनीवर ठेवायचा, बाजूला जमिनीवर ठेवायचा. आता ह्या वेळेला फार जोरात लेफ्ट हे आहे आज्ञा. आपण आपला डावा हात डोक्यावर जवळजवळ 4-5 इंच धरायचा. 4-5 इंच डोक्यावर. डोळे उघडायचे नाही. आणि बघा गार येत आहे का डोळ्यात. फिरून बघायचा, हात थोडासा वर खाली करून बघायचा. गार येत आहे का. उजवा हात माझ्याकडे करायचा. हात असा आडवा करून बघायचा. डोक्यावर असा हात असा धरायचा. अधांत्री असा हात धरून बघायचा आतून थंड येत आहे की नाही. वरती धरा, वरती थोडं वर धरायचं. गार गार हे सूक्ष्म आहे तर जरा बारीक बघितलं पाहिजे, सूक्ष्मात धरलं पाहिजे. हां, आता दुसरा हात वर करून बघा. डोळे उघडू नका. डावा हात परत माझ्याकडे आणि उजवा हात लक्ष टाळूकडे असलं पाहिजे. लक्ष टाळूकडे असलं पाहिजे. परत दुसरा हात फिरून बघा. जर गार येतंय तर हात खाली करून टाका. हातात जर गार गार वाटतंय तर हात खाली करायचा. आता दोन्ही हात वर करायचे. डोळे उघडा. डोळे उघडून विचार न करता एक प्रश्न करायचा की ही ब्रह्मशक्ती आहे का. 3दा प्रश्न. परत आता हात खाली करायचे. पंखे आहेत म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, शंका नाही करायची.
आता हात खाली करून बघा, गार येते का हातात? ज्या लोकांच्या हातात किंवा डोक्यात गार येते त्यांनी हात वर करून, दोन्ही हात वर करायचे, बघायचे किती लोकांचे. ज्या लोकांच्या हातामध्ये गार डोक्यात किंवा हातात आलेले त्यांनी वर दोन्ही हात करायचे, म्हणजे कळेल. वा, म्हणजे सगळ्यांच्याच आलेलं दिसतंय. हेच चैतन्य आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला ती परमेश्वराची शक्ती लाभलेली आहे, ज्या शक्तीने सर्व जिवंत कार्य घडतात. आता ही शक्ती तुमच्यातनं वाहू लागली. जसं एखाद्या बीला अंकुर फुटलेला आहे, पण अजून त्याचा वृक्ष व्हायचा आहे. म्हणून इथे पेणला सुद्धा आमचं सेंटर आहे. इथे जाऊन स्वतःला सांभाळून घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या आत्मसाक्षात्काराचा पूर्ण अंदाज घेतला पाहिजे. इतकंच नाही, त्याची पूर्ण इज्जत केली पाहिजे. जर त्याचा तुम्ही मान ठेवला नाही तर ही कुंडलिनी परत खाली घसरून जाईल. तेव्हा ती बांधून घ्यायची, तिला वाढवून घ्यायचं, तिचा लाभ कसा करून घ्यायचा ते पाहिलं पाहिजे. आपल्याला आता अत्यंत शांत वाटेल. ह्याच्यावर वादविवाद करता येत नाही, बोलता येत नाही, काय नाही. हे निर्विचारितेत तुम्ही आलेला आहात. ह्या वेळेला तुम्ही माझ्याकडे बघत आहात, निर्विचार होऊन बघा. अगदी विचार येणार नाहीत, अगदी विचार येणार नाहीत. ही निर्विचार समाधी इतक्या लवकर लब्ध झालेली आहे, पण ती तितक्याच लवकर गळून पडणार जर तुम्ही मेहनत केली नाही तर. आणि थोड्याच मेहनतीने तुम्ही निर्विकल्पात जाल आणि अगदी सोपं काम आहे. इथे पेणला सुद्धा फार मोठे मोठे सहयोगी आहेत. तेव्हा आपण आधीच इथे ही सर्व सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी पूर्णपणे लाभ घेतलेला आहे. तसाच आपण सर्वांनी घ्यावा. एक नाही, सगळे तुमचे नातलग बितलग सगळ्यांना देण्याचं आहे. एका दिव्यापासून अनेक दिवे लागतात, तसे इथे दिवे लागले पाहिजेत आणि सगळ्यांनी त्याचा प्रकाश सर्व जगामध्ये पसरवला पाहिजे. आपल्या हा भारताचा वारसा आहे आणि त्या वारसाला आपण जपून वापरलं पाहिजे. इतकंच नव्हे, एक दिवस असा येईल की सर्व देशातून लोक तुमच्या पायावर येतील, कारण ही फार मोठी आपल्याजवळ परमेश्वराने ठेव दिलेली आहे. ती आपण घालवू नये, नाहीतर आपल्या मुलाबाळांचं आणि आपलं काय होईल हा विचार ठेवा. माझे सगळ्यांना अनंत प्रणाम आणि अनंत आशीर्वाद. Okay, guys, I have a question. जर काही आपल्याला शंका कुशंका असल्या तर आपण असं करा की एका कागदावर लिहून आम्हाला द्या, त्याचे आम्ही उत्तर आपल्याला करू. आता बघा, असं आहे की काल आम्ही प्रोग्रामला गेल्याबरोबर एक गृहस्थ आले आणि त्यांना काहीतरी त्रास असेल किंवा काय असेल, त्यांनी येऊन माझ्या पायावर जोरजोराने डोका आपटायला सुरुवात केली. तेव्हा आपल्याला म्हणजे दर्शन घेण्याची एक सवय झाली. दर्शन त्यांनी घ्यावं ज्यांना काही मिळालेलं आहे. उगीच सगळ्यांनी कशाला घ्यायचं? मी तर कधीच कुणाच्या पायावर जाणार नाही जर मला काही फायदा झालेला नाही. आपण कशाला कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं? तेव्हा सगळ्यांनी, जर तुम्हाला काय मिळालं असेल, सगळ्यांनी यावं. मला काही हरकत नाही, त्यांनी येऊन सगळ्यांनी वंदन करावं. पण मला म्हणजे समजत नाही की लोक ह्याचा कसा शौक करतात की तुम्ही माझ्या पायावर या, माझ्या पायावर या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही काही लोक पायावर आले म्हणजे असं वाटतं की विंचू चावताय आणि असं वाटतं नको रे बाबा ते पायावर घेणं. पण असो, असे फार कमी लोक असतात, पण असतात. तेव्हा आपल्याला अशी विनंती आहे की ज्यांना यायचं असेल त्यांनी इथे वंदन करावं, पण गर्दी करू नये, आरामात जा, आरामात जा. नाही ना काय करू
back by a hand. You're standing in the way. Oh, sorry. Over the car. like this at the same time. You just go.
केंद्र इकडे स्थापन करण्यासाठी दर रविवारी 8 वाजता इथे ध्यानाचे कार्यक्रम होतील. आणि त्यांनी हा कायमचा फुकट भाव त्या प्रकार दिलेला आहे. मुंबईत केंद्रामध्ये आणि पेठ केंद्रामध्ये आम्ही
If this was on the big camera, phone got Oh, fantastic. Where is the camera?
proving it to the rest of the world. Did you find out what the disturbance was, did you? Right. He's in the thick of it, it's all his fault. What was it? He was pretty showing them how to wrestle. He used to be a ruffian, apparently. So he's telling me he used to be Why have you got the mic with gives a feeling of like when I'm doing shots to the audience, you're gonna, this mic projecting that way, not worth it, it'll come up, because mother's moving, it'll come up blurred. No, that's why I didn't take it. You put it on here. I'll take some. Okay. It won't be blurred. It's alright. I found some 10,000. You can tape it.